नांदेडच्या पवित्र तख्त श्री हुजूर साहेब गुरुद्वाऱ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला करण्यात आला। गुरुद्वारात दर्शनासाठी आले असताना एका निहंगने त्यांच्यावरती हल्ला केला। या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत। नेमकी घटना काय आहे जाणून घेऊया, पण त्याआधी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते आधी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय आपलं महानगर लाईव्ह। सुखबीर सिंग बादल हे गुरुवारी नांदेडमधील तख्त श्री हुजूर साहेब गुरुद्वारा येथे आले होते। त्यांच्यासोबत पत्नी आणि खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासह कुटुंबातील सदस्य होते। गुरुद्वारात दर्शन आणि धार्मिक कार्यक्रमासाठी ते आले होते। याच वेळी त्यांच्या दिशेने एका व्यक्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला। सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप केला, त्यामुळे मोठी घटना टळली आहे। या घटनेत बादल यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं वृत्त आहे। हल्ल्यानंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलं। हल्ल्याचं नेमकं कारण काय, या हल्ल्यामागे कोणता उद्देश होता, आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता पोलीस करतायत। या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे। त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिलेत। हल्ल्याची कारणं आणि पार्श्वभूमी तपासण्याचे निर्देश देण्यात आले। फडणवीस यांनी सुखबीर सिंग बादल यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतल्याचं वृत्त आहे। दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। कोण आहे हल्लेखोर? पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार हल्लेखोराचं नाव जसपाल सिंग आहे। 62 वर्षाची ही व्यक्ती आहे। तो मूळचा पुण्याचा राहणारा असून त्यानं पुणे न्यायालयात वकील म्हणून देखील काम केलंय। जसपाल सिंग हा गेल्या 2 वर्षांपासून नांदेड जवळील एका गुरुद्वारा येथे सेवाभावी काम करत होता। सुखबीर सिंग बादल हे माता साहब गुरुद्वारातून बाहेर पडताच जसपाल सिंगनं कृपाण काढून त्यांच्यावरती हल्ला चढवला। त्यानं हल्ला का केला याबाबत पोलीस सध्या त्याची कसून चौकशी करतायत। सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ल्याची ही पहिलीच घटना नाही। डिसेंबर 2024 मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरातही त्यांच्यावरती हल्ला झाल्याचा प्रयत्न होता। त्यावेळी बादल धार्मिक शिक्षा म्हणून सेवादाराची सेवा करत होते। याच काळात एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता। सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तो प्रयत्न हाणून पाडण्यात आला। आता पुन्हा नांदेडच्या पवित्र गुरुद्वाऱ्यात त्यांच्यावरती हल्ला झाल्यानं त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। पवित्र धार्मिक स्थळी घडलेली घटना निश्चितच गंभीर आहे। या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय होतं, हल्लेखोराचा उद्देश काय होता आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहेत। सध्या सुखबीर सिंग बादल यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जातंय, मात्र नांदेडच्या हुजूर साहेब गुरुद्वाऱ्यातील या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अशाच माहितीपूर्ण बातम्या आणि व्हिडिओंसाठी आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राइब नक्कीच करा। धन्यवाद।